नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आजचं वातावरण बघा किती छान झालेलं आहे आणि मी चालली आहे मामाकडे. तर प्रवासाची सुरुवात होताच इथे शिवस्तीला भूक लागली आहे म्हणून ती ढोकळा खाते आणि मला सांगते की खरंच खूप छान झाला आहे मऊ. त्यानंतर कोहेगावमध्ये आम्ही थोडं गाडीचं काम केलं कारण पाऊस चालू होता आणि गाडीचे वायपर खराब झाले होते. ते काम केलं आणि परत आम्ही प्रवासाला सुरुवात केली. जाताना इथे शिवस्तीची रिव्हिजनही चालू होती कारण तिचा दुसऱ्या दिवशी हिंदीचा इथले रस्ते तर खूप खराब झालेले आहे, त्यामुळे आम्ही खूप हळूहळू चाललो आहे आणि ॲज युजल शिवस्तीची आणि माझी मस्ती चालू होती. त्यानंतर शिवस्तीला परत भूक लागली त्यामुळे परत ती ढोकळा खाते. आता आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवरती. आम्हाला खूप लेट झालं, पाहुणे रिटर्न चालले आणि मग आम्ही पोहोचलो. तिथे पोहोचतात इथे यांच्या गप्पा चालू झालेल्या आहेत. मध्ये गेलो आणि आमच्या ताई आजींचं आधी दर्शन घेतलं. त्यानंतर थोड्याफार गप्पा मारल्या आणि जेवायला गेलो. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ थांबलो आणि मामाकडे गेलो. मामा मळ्यात राहतात त्यामुळे त्यांचे रस्ते खूप छोटे आहेत. त्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर आजीला भेटलो. माझी आजी बेडवरच असते कारण तिला पॅरालिसिस झालेलं आहे. थोड्या वेळ बसलो आणि आम्ही निघालो. त्यानंतर शॉपसाठी काही सामान घ्यायचं होतं त्यामुळे इथे आलो, ते बघितलं आणि घराकडे निघालो. पण जाताना नेमकी आमची गाडी खराब झाली आहे 8:30 वाजता. त्यानंतर दुसरी गाडी केली आणि आम्ही घरी आलो. तर असाच होता आमचा आजचा दिवस.